This is Professor Atul Patil from Civil Engineering Department. Today we are going to continue with numericals on moment of inertia. So आता आपण याच्यामध्ये जे न्यूमरिकल बघायचे आहेत ते कसे असणार आहेत. इथून मागे आपण रेग्युलर फिगरसाठी न्यूमरिकल्स पडले. आता इथं आपण काय बघणार आहे तर सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल सेक्शनसाठीचे न्यूमरिकल्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर त्या अगोदर मला सांगायचं आहे की सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल म्हणजे काय असते बघा. तर अनसिमेट्रिक म्हणजे काय, दोन्ही बाजूला वेगळा वेगळा असणार. तर सपोज ही एक फिगर आहे तुमची, ही जी आहे ती फिगर आहे आणि यामध्ये हा वाय वाय हा सेक्शन आहे. या फिगरमध्ये काय आहे, वाय वाय सेक्शन आहे. तर ह्या वाय वाय सेक्शनच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला काय आहे तर वेगवेगळ्या म्हणजे साईज आहे. फिगरची जी काय साईज आहे ती वेगवेगळी आहे. म्हणजे ह्या बाजूला ही अशा प्रकारे साईज आहे आणि या बाजूला काय झालं आहे तर इथं दोन वेगवेगळे ॲडिशनल पार्ट इथं आहेत. आणि सिमेट्रिकल म्हणजे काय तर दोन्ही बाजूला एकसारखं असणार आहे, दोन्ही बाजूला एकसारखं असणार आहे. आता काय झालेलं आहे, ही फिगर होती तुमची, इथं हा तुमचा वाय वाय सेक्शन आहे. ओके, दिस इज युअर वाय वाय सेक्शन. आता या वाय वाय सेक्शनच्या उजव्या बाजूला बघा हा एवढा ब्लॉक आहे, वाय वाय सेक्शनच्या डाव्या बाजूला बघा हा ब्लॉक आहे. म्हणजे दोन्हीचे डायमेन्शन सेम असतील आणि दोन्ही एकसारखे ब्लॉक आहेत. म्हणजे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला जे ब्लॉक आहेत ते सेम आहेत. पण या केसमध्ये कसं आहे, अनसिमेट्रिकच्या या बाजूचा आणि या बाजूचे ब्लॉक दोन्ही डिफरंट आहेत, म्हणून याला म्हणायचं अनसिमेट्रिक आणि याला म्हणायचं सिमेट्रिक. ओके, आता आपण न्यूमरिकल बघूया. ओके, तर क्वेश्चन काय आहे बघा. डिटरमाइन मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सेंट्रॉइडल ॲक्सिस x and y of an unsymmetrical eye section with details. of an unsymmetrical eye section with details. टॉप फ्लेंज दिलेले आहे आपल्याला 100 mm by 20 mm, बॉटम फ्लेंज 160 mm by 20 mm, वेब 80 mm by 20 mm. ओके, आता आपल्याला तुम्हाला काय सांगितलेलं बघा की एक आय सेक्शन आहे, आय सेक्शन एक दिलेला आहे, आय सेक्शन दिलेलं आहे. मग ही याच्यावरून आपण काय केलं, एक रफ फिगर ड्रॉ केली जे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये दिसते, दॅट इज नथिंग बट फिगर. आता हा जो सेक्शन आहे, हा मी जो तुम्हाला आता इथे दाखवतोय दॅट इज नथिंग बट युअर आय सेक्शन. म्हणजे इंग्लिशमध्ये जे आपलं कॅपिटल लेटर आय असते तशा शेपमध्ये हा सेक्शन आहे, म्हणून याला म्हणायचं आय सेक्शन. आता हे सेक्शन म्हणजे काय असते तर तुम्ही एखादं बिल्डिंग किंवा पत्र्याचं शेड असते त्या शेडसाठी वरती चॅनेल सेक्शन वापरताय किंवा आय सेक्शन वापरताय किंवा टी सेक्शन वापरताय, त्याच्यामधला हा एक प्रकारचा सेक्शन असतो. आणि याच्यावरती कसं मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲक्ट होते ते आपल्याला बघायचं आहे इथे. ओके, तर आता हा झाला तुमचा आय सेक्शन. ओके, असं आपल्याला वेगवेगळ्या सेक्शनसाठी बघायचं. आता आय सेक्शनसाठी बघताना काय दिलेलं आहे तर जे काय आय सेक्शनमध्ये आडवा पार्ट असतोय हा पोर्शन आणि हा पोर्शन, ह्या पोर्शनला काय म्हणायचं तर फ्लेंज, ह्या पोर्शनला काय म्हणायचं फ्लेंज, फ्लेंज. ओके, ह्यासाठी याला पण काय म्हणणार तुम्ही फ्लेंज. ओके, आणि जो काय उभा पोर्शन असेल म्हणजे हा पार्ट तर त्याला काय म्हणायचं वेब, फ्लेंज आणि वेब. मग ही झाली टॉप फ्लेंज, ही असेल बॉटम फ्लेंज आणि हा असेल वेब. ओके, मग त्यांनी इथं आपल्याला फ्लेंज आणि वेबची डायमेन्शन दिलेले आहेत, त्या डायमेन्शनला अनुसरून आपण इथं फिगर ड्रॉ करून घेतली. ओके, टॉप फ्लेंजचे डायमेन्शन्स बघा 100 विड्थ आहे, 20 डेप्थ आहे. त्यानंतर बॉटम प्लेनचे डायमेन्शन बघा 160 विड्थ आहे, 20 डेप्थ आहे. वेबचे डायमेन्शन्स बघा 20 mm विड्थ आहे आणि 80 mm डेप्थ आहे. ओके, ठीक आहे, हे झालं फ्लेंज आणि वेबच्या बाबतीत. त्यानंतर जर असं जर सेक्शन असेल याला म्हणायचं काय तर बिल्टअप सेक्शन. याला काय म्हणायचं बिल्टअप सेक्शन. बिल्टअप सेक्शन म्हणजे काय तर हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. हे तीन पार्ट एकत्र जोडलेले आहेत, एकत्र बिल्टअप केलेले आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं बिल्टअप सेक्शन. मग याला हा एक पार्ट आहे, नंबर 2चा हा पार्ट आहे वेबचा, नंबर 3चा हा टॉप प्लेनचा पार्ट आहे. हे तिन्ही पार्ट केलेले एकमेकाला कनेक्ट केलेले आहेत, म्हणून याला काय म्हणायचं बिल्टअप सेक्शन. ओके, तर हे बिल्टअप सेक्शनचा ज्यावेळी तुम्हाला प्रॉब्लेम आलेला असेल त्यावेळी पहिल्यांदा जर तुम्हाला काय सॉल्व्ह करताना बघायचं असेल तर ती पहिले असेल म्हणजे
तो सेक्शन जो आहे तो सिमेट्रिक आहे का अनसिमेट्रिक आहे, तो सिमेट्रिक आहे का अनसिमेट्रिक आहे. ओके. तर आता सिमेट्रिक अनसिमेट्रिक कशाभोवती बघायचं, तर एक्स एक्स ॲक्सिस भोवती तो सेक्शन कसा आहे आणि वाय वाय ॲक्सिस भोवती तो सेक्शन कसा आहे. आता मी इथं काय लिहिलेलं आहे बघा, एक्स एक्स ॲक्सिस भोवती अनसिमेट्रिक आहे आणि वाय वाय ॲक्सिस भोवती सेक्शन जो आहे तो सिमेट्रिक आहे. मग हे कशावरून मी ठरवलं, जसं मगाशी तुम्हाला डेफिनेशन सांगितलं होतं. आता एक्स एक्स ॲक्सिस ह्या टोटल फिगरचा एक्स एक्स ॲक्सिस कुठं आहे बघा, हा लक्षात. हां, पण काय झालं म्हणजे इथं खाली का आला ॲक्सिस, तर इकडं जास्त वजन आहे आणि ह्या बाजूला कमी वजन आहे, कारण याची साईज छोटी आहे, याची साईज जास्त आहे, म्हणून तुमचा एक्स एक्स ॲक्सिस हा खाली आला. ओके. हा सी जी इथं आहे फिगर, हा असेल तुमचा एक्स एक्स ॲक्सिस ह्या टोटल फिगर, आणि वाय वाय ॲक्सिस ऑब्व्हियसली तुमचा सेंटरमधून जाणार आहे, हा असेल वाय वाय ॲक्सिस ह्या फिगरचा. मग आता बघा एक्स एक्स ॲक्सिस भोवती ही फिगर जी आहे हा इथं तुमचा एक्स एक्स ॲक्सिस. ओके. हे एक्स एक्स ॲक्सिसच्या वरचा आणि खालचा पार्ट सेम आहे काय, तर नाही, कारण वरती एक्स्ट्रा पार्ट आहे, खाली वेगळा पार्ट आहे, म्हणून काय झालं एक्स एक्स ॲक्सिस भोवती फिगर अनसिमेट्रिक आहे. आता वाय वाय ॲक्सिस बघा, इथं तुमचा वाय वाय ॲक्सिस आहे. आता ह्या वाय वाय ॲक्सिस भोवती फिगर सिमेट्रिक आहे काय अनसिमेट्रिक आहे का बघा, म्हणजेच काय याच्या उजव्या बाजूचा पार्ट आणि डाव्या बाजूचा पार्ट सेम आहे का बघा, तर सेम आहे, कारण इकडे जेवढा आहे तेवढंच इकडं आहे, इकडे जेवढा आहे तेवढंच इकडे आहे, इथं वेबचा जेवढा पार्ट आहे तेवढाच इकडे पार्ट आहे. ओके. हा वाय वाय ॲक्सिस, या वाय वाय ॲक्सिस भोवती काय फिगर सिमेट्रिक आहे, मग ते इथं आपण मेन्शन केलं. समजलं हे कशावरून येते, एक्स एक्स ॲक्सिस भोवती फिगर अनसिमेट्रिक आहे, वाय वाय ॲक्सिस भोवती फिगर सिमेट्रिक आहे. ओके. ठीक आहे. मग ज्यावेळी तुमची फिगर अनसिमेट्रिक असेल, कोणत्याही एका ॲक्सिस भोवती जर फिगर अनसिमेट्रिक असेल, तर पुढची स्टेप आपल्याला काय करावी लागेल, तर पुढची स्टेप त्यासाठी आपल्याला काय करावी लागेल बघा, कॅपिटल एक्स ॲक्सिस जे रेड कलरने दाखवलेलं आहे, कॅपिटल एक्स ॲक्सिस आणि कॅपिटल वाय ॲक्सिस ड्रॉ करून घ्यायचं. कुठं, जिथं फिगर तुमची संपणार. आता ही फिगर जर इथं बघितली तर इथं संपत्या. ओके. मग इथं मी काय केलं, या फिगरचा ओरिजिन घेतला, कॅपिटल एक्स ॲक्सिस आणि कॅपिटल वाय ॲक्सिस इथं ड्रॉ केलं. ओके. कॅपिटल एक्स ॲक्सिस आणि कॅपिटल वाय ॲक्सिस इथं आपण ड्रॉ केलं. ठीक आहे. आता कसं आहे बघा, इथं बघितलं तर वाय वाय ॲक्सिस भोवती सिमेट्रिक आहे, पण एक्स एक्स ॲक्सिस भोवती अनसिमेट्रिक आहे. मग कॅपिटल एक्स आणि वाय ड्रॉ केल्यानंतर पुढची स्टेप काय असेल, तर तुम्हाला एक्स बार फाइंड आउट करायचा आहे. ओके. तुम्हाला एक्स बार फाइंड आउट करायचा आहे. आता एक्स बार म्हणजे काय असतं, एक्स म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण कन्सिडर करतो. मग एक्स बार म्हणजे काय, तर हा वाय वाय ॲक्सिस आहे तुमचा, हा वाय वाय ॲक्सिस, ह्या कॅपिटल वाय ॲक्सिसपासून कॅपिटल वायपासून या स्मॉल वाय वायपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स, कॅपिटल वायपासून या स्मॉल वाय वाय ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स, दॅट इज नथिंग बट युअर एक्स बार, दॅट इज नथिंग बट युअर एक्स बार. ओके. ठीक आहे. आणि ह्या एक्स एक्सपासून ह्या एक्स एक्सपासून कॅपिटल एक्सपर्यंतचं डिस्टन्स, ह्या एक्स एक्सपासून कॅपिटल एक्सपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे हे, दॅट इज नथिंग बट युअर वाय बार, दॅट इज नथिंग बट युअर वाय बार. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे, इथे दिलेलं आहे बघा, एक्स बार कॅल्क्युलेट करायचा आहे. एक्स बार कॅल्क्युलेट करायचा आहे, तर तो कसा कॅल्क्युलेट करणार एक्स बार, तर एक्स बार म्हणजे कुठून कुठूनपर्यंतचं डिस्टन्स, इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स एक्स बार. ओके. मग हे कसं असणार आहे, आता वाय वाय ॲक्सिस इथं काय आहे, वाय वाय ॲक्सिस आहे, वाय वाय ॲक्सिस भोवती फिगर तुमची सिमेट्रिक आहे, म्हणजे हे इकडचं आणि या बाजूचं डिस्टन्स सेम असणार आहे, म्हणजे हे टोटल किती आहे 160, त्याच्या निम्म इकडे असणार आहे, निम्म इकडे असणार आहे, हाफ या बाजूला हाफ या बाजूला, म्हणून आपण इथं काय केलं 160/2 = 80 mm. पण आता त्यानंतर आपल्याला वाय बार फाइंड आउट करायचं. मग वाय बार कसं फाइंड आउट करणार, वाय बार म्हणजे काय, इथून इथंपर्यंत डिस्टन्स, कॅपिटल एक्सपासून ह्या एक्स एक्स सेंट्रॉइडल एक्स एक्स ॲक्सिसपर्यंतचं डिस्टन्स, ते आता आपल्याला बघायचं आहे. मग ते आपण कसं फाइंड आउट करणार, तर हे आपण बरोबर सेंटरला घेऊ शकत नाही, कारण ह्या ॲक्सिसभोवती फिगर काय आहे अनसिमेट्रिक आहे, म्हणजे इकडचा आणि वरचा आणि ह्या ॲक्सिसच्या वरचा पार्ट आणि खालचा पार्ट वेगवेगळा आहे, त्यामुळे काय ती फिगर अनसिमेट्रिक आहे. मग ते आपण तसं कन्सिडर करू शकत नाही. मग त्यासाठी आपण
फॉर्म्युला घ्यायचा. फॉर्म्युला काय बघा, वाय बार इज इक्वल्स टू A1Y1 प्लस A2Y2 प्लस A3Y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. ओके, आता हे कसं आलं हे तुम्हाला मी सांगतो. ओके, फिगर एक्स एक्स ॲक्सिस भोवती अनसिमेट्रिकल असल्यामुळं प्रत्येक फिगरचा ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी फिगर, तिन्ही फिगरचा एक्स एक्स ॲक्सिस हा वेगळा असणार आहे. आता पहिल्या फिगरचा ॲक्सिस असेल X1, इथे मी डॉटेडनं जे दाखवलेलं आहे X1. ओके, दुसऱ्या फिगर म्हणजे ही जी वेव्ह आहे याचा ॲक्सिस असणार आहे, इथे लिहिले बघा X2, डॉटेडनं दाखवलं आहे, डॉटेड X2. आणि तिसऱ्या फिगरचा एक्स ॲक्सिस कुठं असणार, इथं X3, डॉटेड X3. ओके, हे प्रत्येक सेपरेट फिगरचा. आणि हा कुणाचा, तर ह्या टोटल फिगरचा हा ॲक्सिस एक्स एक्स. आणि प्रत्येक फिगरचा म्हणजे एवढ्या ब्लॉकचा, एवढ्या प्लेनचा हा, एवढ्या वेबचा हा, आणि एवढ्या प्लेनचा हा X3. ओके, ठीक आहे. मग आता X1 ॲक्सिस भोवती सिमेट्रिक, मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं, तर वाय बार म्हणजे इथून इथंपर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करा. मग मी काय केलं, हा बेस पकडला, कारण हा एक्स ॲक्सिस कॅपिटल ॲक्सिस, हा बेस पकडला. इथून पहिल्या फिगरच्या सेंट्रॉइडल ॲक्सिस X1चं डिस्टन्स किती घेतलं, Y1. परत इथून X2 पर्यंत डिस्टन्स Y2. परत इथून X3 पर्यंत डिस्टन्स Y3. हे आपण कन्सिडर केलं. म्हणजे आपण Y1, Y2 आणि Y3 कन्सिडर केलं. ओके, त्यानंतर A1 A2 म्हणजे काय असणार आहे, तर ह्याचा एरिया, ह्याचा एरिया आणि ह्याचा एरिया. ओके, आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. वाय बार इज इक्वल्स टू A1Y1 प्लस A2Y2 प्लस A3Y3 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. ओके, आता ते कसं येणार, पहिल्यांदा आपण एरिया काढून घेऊ. A1 काय येणार, पहिली फिगर इथे आहे, ह्याची हाय काय आहे, रेक्टँगल आहे, म्हणजे फॉर्म्युला काय येणार, B इंटू D, लांबी गुणिले रुंदी, किंवा विड्थ इंटू डेप्थ. विड्थ किती आहे 160, डेप्थ 20, 160/2 हे मिळालं. त्यानंतर A2 वेव, ह्याची विड्थ किती आहे 20, डेप्थ किती आहे 80, 80/20 हे मिळालं. त्यानंतर A3 100/20. ओके, ते किती मिळालं, 2000 मिळालं. ओके, त्यानंतर हाईट आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. आता हाईट कशी येणार आहे, हाईट म्हणजे काय, हे डिस्टन्स Y1 Y2 Y3. तर आता Y1 कसं येणार, Y1 कुठं असणार, आता ह्या फिगरसाठी सेंट्रॉइडल ॲक्सिस कुठं असणार, एवढ्याच्या बरोबर हाफ, म्हणजे एवढ्याच्या हाफ, म्हणजे हे टोटल किती आहे 20च्या हाफ, म्हणजे किती आलं ते 10. परत Y2 कसं असणार आहे, Y2 कसं असणार आहे बघा, इथूनपासून इथंपर्यंत डिस्टन्स, म्हणजे हे एवढं 20 त्यात येणारच. ओके, इथूनपासून इथंपर्यंत 20 mm हे त्यात येणारच, प्लस ह्या टोटल वेव्हच्या हाफ येणार, इथं असणार आहे. लक्षात येते काय, ह्या टोटल वेव्हच्या हाफ येणार, म्हणजे किती येणार 20, हे 20 इथं घेतलं, 20 इथं घेतलं, प्लस ह्या टोटल 80च्या निम्म हाफ, 80/2 हे 60 mm. आणि Y3 कसं येणार, इथून इथंपर्यंत डिस्टन्स, म्हणजे हे 20 येणारच त्याच्यामध्ये, प्लस हे 80 येणारच, आणि ह्या जे काय असेल त्याच्या हाफ, म्हणजे हे किती आहे 20च्या हाफ, म्हणजे 20 हे प्लस 80 प्लस ह्याच्या हाफ, म्हणजे 20 प्लस 80 प्लस वरच्या 20च्या हाफ, हे मिळालं 110 mm. ओके, ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण ह्याच्यामध्ये पुटअप केल्या. त्यानंतर आपल्याला वाय बारचा आन्सर किती मिळाला, 51.17 mm. आता वाय बार 51 म्हणजे कुठला, तर हे डिस्टन्स इथे दिलेलं आहे आपण ऑलरेडी. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला काय मिळालं आहे, एक्स बार मिळालेला आहे, वाय बार मिळाला आहे, मग त्याच्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट करायला काहीही अडचण नाही. ओके, आता आपण काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस नंबर 1 घेतलेला आहे. नंबर 2 काय असणार, MI अबाउट वाय वाय ॲक्सिस. ओके, आता नंबर 1मध्ये आपण MI अबाउट एक्स एक्स ॲक्सिस कॅल्क्युलेट करणार. तर ते कसं येणार, टोटल तुमच्याकडे किती फिगर आहेत, ही टोटल एक फिगर आहे, पण याच्यामध्ये आपण किती पार्ट केले, 1 2 3, 3 पार्ट केले. म्हणजे आपण काय घेणार आहे इथं, मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, IXX इज इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस इज इक्वल्स टू पहिल्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया IXX1 प्लस दुसऱ्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया IXX2 प्लस तिसऱ्या फिगरचा मोमेंट ऑफ इनर्शिया IXX3. लक्षात येते काय बघा. त्यानंतर आता काय आहेत या फिगरमध्ये तुम्हाला परत दिसते बघा, हे जे ॲक्सिस आहेत हा तुमचा एक्स एक्स ॲक्सिस, याच्याभोवती तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. ओके, ह्या एक्स एक्स ॲक्सिसभोवती. आणि हे सगळे काय
इथला x1 याला पॅरलल आहे, इथला x2 याला पॅरलल आहे, इथला x3 याला पॅरलल आहे. ओके, पुन्हा आपण इथं काय करणार आहे बघा, तर इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरणार. म्हणजे इथं Ixx1च्या ऐवजी काय लिहिणार, Ig1 + a1h1 Ixx2च्या ऐवजी काय लिहिणार, Ig2 + a2h2 Ixx3च्या ऐवजी काय लिहिणार, Ig3 + a3h3. मग आता बाकी सगळे जे फिगर आहेत ते काय आहेत, रेक्टँगल आहेत आपल्याला, म्हणून Ig1च्या जागी काय येणार, टेबलवरनं फॉर्म्युला मिळणार b1 d1 क्यूब अपॉन 12 + a1h1 प्लस Ig2च्या जागी b2 d2 क्यूब डिवायडेड बाय 12 + a2h2 प्लस Ig3च्या जागी b3 d3चा क्यूब डिवायडेड बाय 12 + a3h3. ओके, समजते का बघा सगळ्यांना. हे अशा प्रकारे आपण फॉर्म्युला टेबलवरून घेतलेले आहेत. आता पुढे कसं येणार बघा. ओके, पुढे अशा प्रकारे येणार. आता ह्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आपण कुठून घेतल्या, तर पहिल्यापासून आपण परत बघूया. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या आपण कशा घेतल्या बघा, तर b1 d1 क्यूब अपॉन 12 आहे. मग b1 म्हणजे काय, पहिल्या फिगरची विड्थ. पहिली फिगर ही एवढी आहे, हा रेक्टँगल. b1 किती येणार 160, d1 किती येणार 20 डिवायडेड बाय 12 येणार. ओके, प्लस a1 आपण ऑलरेडी ते एरियाज कॅल्क्युलेट केलेले आहेत. a1 तुमच्याकडे आहे 3200 mm², प्लस h1 जे काढायचं आहे ते आता तुम्हाला सांगतो. ओके, असं हे सगळ्यासाठी येणार आहे, b1 d1 b2 d2 आणि b3 d3. ओके, त्यानंतर म्हणजे आपण काय केलं, b1 घेतलं d1 घेतलं, त्याचा क्यूब डिवायडेड बाय 12 प्लस a1 h1. आता h1 कसं काढलं हे तुम्हाला मी सांगतो. ओके, आता इथे h1 लागणार आहे. h1 म्हणजे काय असणार आहे, h1 आपण ऑलरेडी थेरम बघताना बघितले. h म्हणजे काय असते, तर जे काय दोन पॅरलल ॲक्सिस असतील त्या दोन पॅरलल ॲक्सिसमधलं डिस्टन्स असते h1. ओके, मग ह्या फिगरसाठी आता पहिली फिगर आपण कन्सिडर केली आहे, पहिल्या फिगरचं आपलं सगळं चालू आहे. ओके, मग ह्या पहिल्या फिगरसाठी x ॲक्सिस कुठला, तर हा x1. ओके, आणि हा कुणाला पॅरलल आहे, तर ह्या x ओके, लक्षात येते का बघा. म्हणजे हा x1 आणि हा x हे दोन पॅरलल आहेत एकमेकाला, म्हणून आपण इथं पॅरलल ॲक्सिस थेरम वापरला. मग ह्या ॲक्सिस आणि ह्या ॲक्सिसमधलं दोन्हीच्या मधलं जे काय डिस्टन्स असेल, ह्या दोन ॲक्सिसमधलं जे काय डिस्टन्स असेल दॅट इज नथिंग बट युअर h1. ओके, ठीक आहे. मग आता ह्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स तुम्ही कसं फाइंड आउट करणार, लक्षात येते का बघा. या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स तुम्ही कसं फाइंड आउट करणार, तर ते कसं फाइंड आउट करायचं, ह्या ॲक्सिसपासून या बॉटमपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, y बार तुम्हाला माहिती आहे. इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स आहे y बार तुम्हाला माहिती आहे. आणि इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स आहे, इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स आहे y1, हे पण तुम्हाला माहिती आहे. मग हे जे टोटल आहे हे y बार आहे. ओके, हे y बार आहे. आणि ह्या y बारमधून हे एवढंसं y1 मायनस केलं की तुम्हाला हे उरलेलं डिस्टन्स भेटणार आहे. म्हणजे कसं येणार बघा ते, आता मी तुम्हाला इथं जरासं दाखवतो. इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, ह्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स किती आहे, y बार आहे. परत इथून इथंपर्यंतचं डिस्टन्स किती आहे, y1 आहे. पण आपल्याला पाहिजे कुठला आहे, एवढा आहे. ह्या टोटल मोठ्या ह्याच्यातून हे एवढंसं डिस्टन्स आपण जर मायनस केलं तर आपल्याला हे रिमेनिंग डिस्टन्स मिळणार. म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे, टोटल y बारमधून हे y1 मायनस करायला पाहिजे, म्हणजे आपल्याला हे h1 एवढं डिस्टन्स मिळणार. ते आपण कशा प्रकारे घेतले बघूया. ओके, हे बघा इथे दिलेलं आहे h1 = y बार मायनस y1. मग y बारची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 51.17 मायनस y1 आहे तुमच्याकडे 10, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळालं 41 mm. तेच आपण 41 mm इथं पुट केलेलं. लक्षात येते. सिमिलर वेमध्ये आपण h2 आणि h3 कॅल्क्युलेट केलं. आणि आता h2 आणि h3 कसं येणार बघा. h2 कुठलं डिस्टन्स असणार आहे, x2 ॲक्सिस आणि हा x ॲक्सिस, म्हणजे या पॉईंट आणि इथं एवढं डिस्टन्स असणार आहे. आता हे कसं काढणार, इथून इथंपर्यंत डिस्टन्स किती आहे, y2 आहे. इथून इथंपर्यंत बेसपर्यंत डिस्टन्स, इथून बेसपर्यंत डिस्टन्स किती आहे, y2 आहे. आणि इथून इथंपर्यंत डिस्टन्स किती आहे, y बार. म्हणजे काय येणार, y2 मायनस y बार आहे. y2 मायनस y बार हे मिळालं 8.83 mm. आफ्टर दॅट h3 कसं काढणार तुम्ही, h3 काय असणार आहे, x3 ॲक्सिस आणि हा x ॲक्सिस ह्यातलं डिस्टन्स, म्हणजे इथून पासून इथंपर्यंतचं डिस्टन्स. आता हे कसं काढणार, इथून पासून
इथंपर्यंत बेसपर्यंत डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे y3 आहे आणि इथूनपासून इथंपर्यंत डिस्टन्स माहिती आहे y बार आहे. म्हणजे ह्या y3 म्हणून काय करायचं तुम्ही y बार मायनस करायचा. म्हणजे y3 मायनस y बार इज इक्वल्स टू 58.83 mm. ओके. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं पुटअप केल्या. त्यानंतर आपल्याला Ix6ची व्हॅल्यू मिळाली 13.496 × 10⁶ mm⁴. ओके. हे झालं तुमचं फायनल आन्सर. त्यानंतर त्यांनी काय कॅल्क्युलेट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस. MI अबाउट वाय नंबर 2 MI अबाउट वाय वाय ॲक्सिस. आता इथं पण सिमिलरली आपण पॅरलल ॲक्सिस थेरमच वापरणार. IYY इज इक्वल्स टू IYY1 प्लस IYY2 प्लस IYY3. ओके. सिमिलर IG1 प्लस A1H1 स्क्वेअर प्लस IG2 प्लस A2H2 स्क्वेअर प्लस IG3 प्लस A3H3 स्क्वेअर. ओके. मग IG1ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे वाय वाय ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया रेक्टँगलचा काय सगळे रेक्टँगलच आहे. तिन्ही पण फिगर जे आहेत ते रेक्टँगल आहे. मग रेक्टँगलचा वाय वाय ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते DB³/12. मग इथं काय येणार D1B1³/12 प्लस A1H1 स्क्वेअर प्लस D2B2³/12 प्लस A2H2 स्क्वेअर प्लस D3B3³/12 प्लस A3H3 स्क्वेअर. ओके. मग आता इथं आपण व्हॅल्यू पुट करायच्यात. आता D आणि B काय तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. D1B1 D2B2 आणि D3B3 आणि त्या फक्त इथं व्हॅल्यू पुट करून 12. आता ह्या टर्मसाठी व्हॅल्यू 0 लिहिले आहे मी. ह्या टर्मसाठी व्हॅल्यू 0 लिहिले आणि ह्या टर्मसाठी व्हॅल्यू 0 लिहिले. हे का तर इथं तुमची काय झालं H1ची व्हॅल्यू 0 आहे H2ची व्हॅल्यू 0 आहे H3ची व्हॅल्यू 0. मग हे मी कुठनं म्हटलं तर वाय वाय ॲक्सिस भोवती तुमचा ॲक्सिस फिगर काय आहे तर सिमेट्रिक आहे ड्यू टू सिमेट्री. म्हणजे वाय वाय ॲक्सिस भोवती फिगर सिमेट्रिक असल्यामुळं वाय वाय ॲक्सिस भोवती ज्यावेळी मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची असेल त्यावेळी H1 H2 H3 काय येणार आहे 0 येणार आहे. ओके. त्यामुळं तुमचं आन्सर जे असणार आहे ते किती आलं 8.5 × 10⁶ mm⁴. ओके. हे झालं तुमचं IYYचं आन्सर. आता मी तुम्हाला हे फिगरमध्ये एक्सप्लेन करतो की H1 H2 H3 0 काय येतात. ओके. तर बघा आपण H म्हणजे काय म्हटलेलं आहे तर दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स म्हणजे ज्या दोन ॲक्सिसला आपण पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करणार आहे ज्या दोन ॲक्सिसला आपण पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करणार आहे त्या दोन ॲक्सिसमधलं डिस्टन्स म्हणजे H असते. ओके. मग आपण XX ॲक्सिसबद्दल सगळे घेतलेलं आहे. आता वाय वाय ॲक्सिस कुठं असणार आहे बघा हा आपला काय आहे टोटल फिगरचा वाय वाय ॲक्सिस आहे म्हणजे ह्या सगळ्याचा म्हणून वाय वाय ॲक्सिस कुठं आहे हाय लक्षात येते इथून हा. ओके. मग आता बघूया पहिल्या फिगरचा वाय वाय ॲक्सिस कुठं असणार आहे बरोबर सेंटरला असणार आहे म्हणजे इथं कुठं तर असणार आहे Y1 Y1 म्हणजे हा ॲक्सिस आणि हा वाय वाय ॲक्सिस एकमेकावर ओव्हरलॅप होतात म्हणजे ते एकाच ठिकाणी आहेत बरोबर आहे. त्यानंतर दुसऱ्या फिगरचा वाय वाय ॲक्सिस कुठं आहे तर इथं कुठं तर असणार आहे सेंटरला बरोबर म्हणजे हा दुसऱ्याचा Y2 ॲक्सिस आणि हा वाय वाय एकामेकावरच आहेत म्हणजे एकाच ठिकाणी आहेत. त्यानंतर ह्या फिगरचा वाय वाय ॲक्सिस बघा इथं असणार आहे. ओके. म्हणजे हा आणि हा वाय वाय ॲक्सिस एकमेकावर ओव्हरलॅप होतात म्हणजे दोन्ही काय आहेत एकच आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर तिन्ही फिगरचे जे वाय वाय ॲक्सिस Y1 Y1 Y2 Y2 आणि Y3 Y3 हे जे काय ॲक्सिस आहेत ते ह्या वाय वाय ॲक्सिसशी सिमिलर आहेत किंवा वाय वाय ॲक्सिसच्या ठिकाणीच आहेत किंवा वाय वाय ॲक्सिसवर कोलॅप्स होतात म्हणजे काय ते वेगवेगळे नसून ते एकच आहे. म्हणून तर आपण काय म्हणतोय की वाय वाय ॲक्सिस भोवती फिगर जी आहे ती तुमची सिमेट्रिक आहे. मग आता इथं Y1 Y1 तुमचा इथंच आहे आणि वाय वाय इथंच आहे म्हणजे Y1 Y1 इथंच आहे आणि हा वाय वाय इथंच आहे. मग दोन्हीत काय डिस्टन्स नसणारच आहे म्हणजे जे काय तुमचं H1 असेल त्याची व्हॅल्यू 0 असणार. सिमिलर वेमध्ये H2 आणि H3ची व्हॅल्यू 0 असणार आहे. म्हणून आपण घेताना काय घेतलं इथं H1 H2 H3 0 घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही IYYची इथं व्हॅल्यू भेटलेली आहे. ओके. थँक्यू एव्हरीवन.